खूप लोक काय करतात, अशा पद्धतीने डेटा टाईप करत बसतात। HR मॅनेजर, सीनियर मॅनेजर, पुन्हा HR मॅनेजर, असं जर आपण टाईप करत बसलो तर आपला संपूर्ण दिवस जो कामातला आहे तो यातमध्येच निघून जाईल। आपल्याला जर आपला कामातला बराच वेळ वापरायचा असेल तर याच्यासाठी एक्सेलने एक उत्तम फीचर दिलेलं आहे। ते काय आहे ते आपण बघूया। तर ते फीचर आहे ड्रॉपडाऊन मेनू। तर आपण बघूया ते ड्रॉपडाऊन कसे ॲड करायचे। तर ड्रॉपडाऊन ॲड करण्यासाठी सर्वप्रथम जिथे आपल्याला ड्रॉपडाऊन्स ॲड करायचे आहेत ती रेंज सिलेक्ट करून घ्या। त्याच्यानंतर इथे एक डेटा टॅब आहे, त्या डेटा टॅबवर क्लिक करा। तिथून डेटा व्हॅलिडेशन म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्या डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक करा। त्याच्या आतमध्ये पुन्हा इथे एक डेटा व्हॅलिडेशन म्हणून ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा। ते केल्यानंतर इथे एनी व्हॅल्यू लिहिलं आहे त्याच्या बाजूला डाऊन ॲरो आहे त्यावरती क्लिक करा। तिथून पुढे एक चौथा ऑप्शन आहे, त्याचं नाव आहे लिस्ट, त्यावरती क्लिक करा। त्यानंतर सोर्सच्या इथे एक अप ॲरो म्हणून ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एका डेटा टॅबमध्ये आपण डेझिग्नेशन स्टोअर करून ठेवलेले आहेत, त्या डेझिग्नेशनची रेंज सिलेक्ट करा। त्यानंतर एंटर प्रेस करा, पुन्हा ओकेवर क्लिक करा। आपण बघू शकता आपले ड्रॉपडाऊन्स इथे ॲड झालेले आहेत। HR मॅनेजर, रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह, ऑपरेशन हेड्स, सीनियर मॅनेजर, पुन्हा मला HR मॅनेजर ॲड करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण डेटा व्हॅलिडेशन रूल्स किंवा ड्रॉपडाऊन मेनू ॲड करून इफेक्टिव्हली काम करू शकता। अशाच नवीन ट्रिक्स आणि टिप्ससाठी फॉलो करा एक्सेल मराठीला।